दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची शनिवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाली। त्यांनी सायंकाळी 5 वाजता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिलाय। हा शपथविधी अत्यंत साधेपणाने राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। माननीय राज्यपाल महोदय, शपथविधी समारंभ सुरू करण्याची परवानगी। माननीय राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित आहेत। त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी। श्रीमती सुनेत्रा अजित पवार। अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजित दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजित दादा अमर रहे, अमर रहे। अजित दादा। मी
मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेकबुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागवते. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. अजित दादा अमर रहे. 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 वही आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. अमर रहे. अमर रहे. अजित दादा अमर रहे. अमर रहे. अमर रहे. अजित दादा अमर रहे. अजित दादा अमर रहे. अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अमर रहे. माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झालेला आहे.